हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज आहे शुक्रवार. आज आहे ना आमच्या गावात शनिदेवाची जत्रा चालू झाली आजपासून. तर आज आहे ना मशाल आणली. तर आम्ही चाललोय गावामध्ये. तर कशा पद्धतीने आमच्या गावची जत्रा असते आणि मशाल कशा पद्धतीने आणली जाते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान व्हिडिओ होणार आहे. मस्त अशी वाजत गाजत आणली जाते ज्योत. तर चला, मस्त डीजे पण लावलेले 2-3. तर चला, आम्ही चाललोय सर्व गावात. तर गावात आहे ना ज्योत आणली जाते शनिदेवाची आणि आजपासून आहे ना 3.5 दिवस आहे ना जत्रा चालू राहते. तर 3.5 दिवस आहे ना दररोज सकाळी शनी महात्म्य सांगितलं जातं 10 वाजेपर्यंत, 8:30 ते 10. आणि त्यानंतर आहे ना दुपारून आहे ना हरिपाठ असतो. तर अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये शनिदेवाची 3.5 दिवस जत्रा असते. तर मस्त अशी झाडं वगैरे लावलेले या वर्षी आणि लायटिंग पण छान अशी लायटिंग पण केलेली. खूप छान असं मंदिर सजवलं आहे. खूप भारी वाटतं आहे. तर ज्योत आलेली आहे पण गावात मिरवती ना तोपर्यंत आम्ही मंदिरात आलो होतो दर्शन घेण्यासाठी. तर खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि पाऊस पण होऊन गेला होता, त्यामुळे झाडे पण एकदम अशी हिरवीगार होती. तर भारी वाटत होतं इथं. तर आम्ही इथं आहे ना मंदिरातच थांबलो होतो आणि खाली आहे ना थोडीशी कुंडी करेल आहे, त्यामध्ये पाय धुवायचे आणि त्यानंतर वरती जायचं. तर सर्व महिला इथं आलेल्या आहे ज्योत वावळण्यासाठी. तर आमच्याकडं कसं असतं, तर 30-35 मुलं जात असतात ज्योत आणायला. ती शनी शिंगणापूरवरून ज्योत आहे ना ती आणत असतात. त्यानंतर आहे ना गावामध्ये आली का ती वाजत गाजत आणत असतात मंदिरापर्यंत. गावातून मिरवून आणत्या आणि त्यानंतर आहे ना इथं लाईनशीर मुलं उभे राहतात आणि त्यांना ओवाळायचं आणि ज्योत पण ओवाळायची असते. तर हे बघा इथं आहे ना मुलं पण आलेली ज्योत घेऊन. आता ते मंदिरात येतील. त्यानंतर आहे ना सर्व महिला आहे ना ज्योतला आणि जे मुलं गेले होते ना ज्योत आणायला तर त्यांना ओवाळतील. तर अशा पद्धतीनं ही ज्योत मंदिरामध्ये आणली जाते. तर बघा बाहेर आहे ना मुलं आलेले ज्योत घेऊन. तर मी ना डीजेचा आवाज म्यूट केला आहे कारण कॉपीराईट येतं ना त्यामुळं. तर मुलं आली आता इथं गेटजवळ येतील. त्यानंतर आहे ना आतमध्ये आणतील ज्योत आणि त्यानंतर ह्या महिला इथं आलेल्या आहे ना सर्व त्या आहे ना ज्योत ओवळतील. अशी असते सकाळची आणि प्रवचन होईल, त्यानंतर तीर्थप्रसाद होईल आणि त्यानंतर मग घरी जाता आहे ना हरिपाठ होईल. तर चला आता आहे ना आपण ज्योत ओवळून घेऊ आणि त्यानंतर आहे ना मग प्रवचन ऐकू.
आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? कोणत्या बाजारात मिळते? लोकांना शनी म्हटलं का धाकच उभा राहतो. नीट लक्षात घ्या, शनी देवासारखं भोळ आणि शनी देवासारखं दातृत्व एकाही देवाजवळ नाही. जेवढेही देव आहेत 33 कोटी आपल्या धर्मातले, सगळ्यांवरती शनीची कृपा झाल्यावरच त्यांना अधिकार मिळाला. उपासना आपल्याला करायची. काय आवडतं शनी देवाला? तेल आवडतं का? पोळीत आवडतात का? काळा कपडा आवडतो का? तेल म्हणजे तरी कोणतं? आपण जे अर्पण करतो, कोण म्हणतो तिळाचं दिलं पाहिजे, कोण म्हणतो मोहरीचं दिलं पाहिजे. तेल द्यावं हे शांतीचं प्रतीक. घ्यायचं तेल द्या. कोणतं द्या? श्रद्धा. तेल देवाला अर्पण करा. जोपर्यंत श्रद्धा नावाचं तेल आपण देवाला अर्पण करत नाही, मी सांगत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. तर आता आहे ना संध्याकाळचे 5:30 वाजले. 5:30 वाजता आहे ना हरिपाठ चालू झाला आहे इथं. तर हरिपाठ झाल्यानंतर आरती होती. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर 9 वाजता आहे ना कीर्तनाचा कार्यक्रम होतो. तर संध्याकाळचं असं कार्यक्रमाचं नियोजन असतं. तर आता आहे ना 5:30 वाजता हरिपाठाला सुरुवात झाली इथं.